आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. एकीकडे अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे संबंध तर दुसरीकडे दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याची तयारी. यातून दोघांत घडलेल्या वादातून मुलीचा मित्राच्या मदतीने खून करून तिचा मृतदेह दिवेघाटात टाकून दिला. 56 दिवस मुलगी बेपत्ता असल्याने पोलीस व नातेवाईकही हैराण होते. अखेर खुनाचा उलगडा झाला अन् लोणीकंद पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. ही घटना फुलगाव येथे घडली. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी रामराव हिंगे वय 25 वर्षे व त्याचा मित्र सचिन संजय रणपिसे वय 26 वर्षे दोघेही राहणार फुलगाव यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी याचे व अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते. तरी बालाजी हा दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत होता. 2 महिन्यांपूर्वी संबंधित मुलगी व बालाजी बरोबर बाहेर गेले. त्यांचा वाद झाल्याने त्याने तिचा सरळ खूनच केला. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी 2 नोव्हेंबर 2024 रोजी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस व नातेवाईक दोन्ही शोध घेत होते. मात्र तिचा तपास लागत नव्हता, यामुळे सर्वच हैराण होते. सर्व बाजूंच्या तपासानंतर 56 दिवसांनी त्या मुलीचा खून झाल्याचा व मृतदेह दिवे घाटात टाकल्याचा सुगावा लागला. दोघांनाही ताब्यात घेत पोलिसांनी मृतदेह शोधला. 28 डिसेंबर रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लोणीकंद पोलिसांनी या खुनाबद्दल बालाजी हिंगे व सचिन रणपिसे या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यात त्यांनी खुनाची कबुली दिली. मुलीचा खून केल्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह 2 दिवस एका वाहनात ठेवला आणि त्यानंतर दोघे आरोपी मृतदेह घेऊन दिवे घाटात गेले व त्यांनी एका ठिकाणी मृतदेह पोत्यात टाकून तो घाटात फेकून दिला. बालाजी याने या मुलीचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर काहीच झाले नाही अशी त्याची वागणूक होती. त्यानंतर त्याने ठरल्याप्रमाणे 15 दिवसात दुसऱ्या मुलीशी विवाह केला. त्यावेळी नवरदेव असलेल्या बालाजीने एका मुलीचा खून केला आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. गुन्हा उघडकीस आणण्याची ही कामगिरी परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व त्यांच्या पथकाने केली आहे.